चांगली बुद्धी काय हे कळलं पाहिजे. समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया यदा यद क्रियते राम तद दोषाय सर्वदा. योग वसिष्ठाचं चिंतन आहे. रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनी सांगतात, समया सम असलेली बुद्धी, स्वच्छया अतिशय स्वच्छ, सततम निर्विकारया ज्या बुद्धीमध्ये कोणताही विकार नाही अशी बुद्धी जर असेल तर त्या बुद्धीनं जे केलं ती भगवंताची सेवा असते. विठ्ठला विठ्ठला. पण याच्यापेक्षा जर विपरीत झालं, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयोनय संकाशो हृदयांना पसरपती. दुसरा विचार आहे, एकदा माणसाची बुद्धी कलुषित झाली आणि त्याचा विनाशकाळ जवळ येऊन ठेपला की अनीती सुद्धा नीतीसारखी त्याच्या हृदयामध्ये ठाण मांडून बसत असते. अनीती हीच नीती वाटते आणि अनीतीला नीती समजून त्या अनीतीच्या प्राप्तीतच आपल्या पुरुषार्थाचा डंका मिरवणारे जगतामध्ये वाढत असतात. ऐका, म्हणून ज्ञानोबा बोलतात, एवम काम क्रोधाहुनी अधिकू पुरुषार्थ नाही. अशा पद्धतीचं चिंतन हे दुर्बुद्धी झाल्यानं होतं आणि या दुर्बुद्धीची तुकाराम महाराजांना जाणीव आहे. म्हणून तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, दुर्बुद्धी ते म्हणा. बुद्धी तर मिळाली पण ती दुर्बुद्धी होऊ नये याच्याकरता ती बदलून सद्बुद्धीकडे गेली पाहिजे याची प्रार्थना तुकोबाराय. तुकोबाराय बोलतात, बुद्धीचा पालट धरा रे काही. या मानवी देहातच देवाने आपल्याला ही बुद्धी दिली, इतरांकडे ही बुद्धी नाही. सामान्य बुद्धी परमात्मा सर्व प्राण्यांना देतो, याचा विचार मला करायचा नाही. मी गंमत म्हणून अनेक वेळेला हे सांगतो, एखाद्या शेळीच्या समोर विषारी गवत आणि चांगलं गवत ठेवलं तर शेळी चांगलंच गवत खाते. कोणत्या विद्यापीठात शिकली सांगा ना. तेवढी बुद्धी तर परमात्मा कुणालाही देतो. आपल्या उदरनिर्वाहाकरता जो विचार करणं आवश्यक आहे तो विचार करणं, याला देवाचं देणं म्हणत नाही. ते तर जीव म्हणून जन्माला आल्यावर देणं हे देवाचं कर्तव्यच आहे. त्याच्यात काय फार मोठं देवानी काही केलं असं नाही, ते तर कुणालाही मिळतं. पण तरी ते तिला कळतं की बाबा हे गवत खाऊ नये, हे गवत खावं. कुत्र्याचं पोट बिघडलं की कुत्रा गवत खातो. बघा, आपण गवत खातो कुत्रा पोट बिघडल्यावर. कोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, कोणत्या किती टक्के पडले असतील एवढं कळावं. भक्तिशास्त्रामध्ये ही भगवंताची प्रशिक्षणी कृपा मानली. भक्तिशास्त्र भगवंताच्या एकूण 21 कृपा सांगतात, त्याच्यामध्ये ही प्रशिक्षणी कृपा आहे. परमात्मा याचं प्रशिक्षण देऊनच जीवाला पाठवत. झाडाच्या मुळ्यांना पाणी कुठे आहे हे बरोबर कळतं आणि त्याच दिशेनं त्या मुळांची वृद्धी कशी होते, काही नाही, ही भगवंताची प्रशिक्षणी कृपा आहे. जन्माला आलेल्या लहान मुलाला आईचं दूध आत ओढावं लागतं, हे कुणी शिकवलं? भगवंताची प्रशिक्षणी कृपा आहे. हे शिकवावं लागत नाही, हे घेऊनच आपण जन्माला येत असतो. हे घेऊनच जन्माला येतो. त्याच्यात काही फार मोठं झालं असं नाही. बैलासमोर, गायीसमोर, म्हशीसमोर आपण जर काही ठेवलं, दोन चांगला पदार्थ म्हणजे विषारी गवत, चांगलं गवत ठेवलं तर ते चांगलंच गवत खाणार. त्याला तशी बुद्धी नसते रेड्याला बऱ्याच. आणि वाईट वाटायचं काय कारण? म्हशीलाही नसते. रेड्यांना वाईट वाटायचं काय कारण? म्हशीला सुद्धा नसते बुद्धी. रेड्यांनीच का आपल्या स्वतःचा अपमान करून अहो, समानतेचे दिवस आहेत, मला एका बाजूनी बोलता येत नाही. आणि हे समबुद्धी विशिष्य ही समत्व बुद्धी आहे, स्थितप्रज्ञा. अजो मी का बोलतो या संबंधामध्ये? विचार करा, आपण विचार करा. पण ती दिलेली बुद्धी सुद्धा आपण वापरत नाही. ती दिलेली बुद्धी सुद्धा वापरत नाही. मी पुन्हा सांगतो, गंमत म्हणून आला विषय म्हणून, मला कल्पना इथं तसं काही नसेल, पण बोलायला काय चाललं आपण? बोलायला काय चाललं? शेळी समोर गवत ठेवा, विषारी चांगलं, शेळी चांगलंच गवत खाणार. याच्या पुढे जाऊन मी सांगतो, गाढवासमोर एका टोपल्यात बुंदीचे लाडून दुसऱ्या टोपल्यात तंबाखू ठेवा, गाढव काय खाईल सांग? बुद्धीचा वापर आहे हो. बुंदीचे लाडूच खाणार गाढव, बुद्धीचा वापर गाढव सुद्धा करतं. काय कमाल करतात? गाढवाच्या समोर एका टोपल्यात बुंदीचे लाडून दुसऱ्या टोपल्यात जर तंबाखू ठेवली तर गाढव काय खाईल सांगा ना? बुंदीचे लाडू. लाडूच खाईल की नाही? म्हणजे ते सुद्धा बुद्धी वापरतो. चांगलं काय खाव त्याला कळतं. तंबाखूला तोंड लावत नाही गाढव, तंबाखूला तोंड लावत गाढव. मला एकाने सांगितलं,
म्हणलं तुम्ही सांगता ते बरोबर आहे, पण तुम्हाला कळत नाही. म्हणलं मला? म्हणलं तुम्हाला काय काय अडचण आहे काय, तुम्हाला कळत नाही? म्हणलं कळत नाही हे बरोबर, पण काय अडचण काय? तर म्हणले बरोबर आहे, गाढवाच्या समोर बुंदीचे लाडू, गाढवासमोर तंबाखू ठेवली तर गाढव बुंदीचे लाडूच खाईल, तंबाखूला तोंडही लावणार नाही. म्हणलं मग बिघडलं काय? ते म्हणले म्हणून तर ते गाढव आहे. गाढवाला कळतच नसतं काय खावं ते, बुंदीचे लाडू कुठं खाण्याची गोष्ट आहे काय? म्हणून तर ते गाढव आहे. मी त्याला म्हटलं एखादा गाढवच असा विचार करू शकतो. अरे असं होत नाही. देवानी सगळ्यांनाच बुद्धी दिली, आम्ही वापरत का नाही ही आमची अडचण आहे. देवानी बुद्धी कुणाला दिली नाही सांगा ना, कुणाला दिली नाही? सगळ्या आम्ही वापरत नाही महाराज, त्याचा वापर करत नाही. अभंग बघितल्यावर त्या अभंगाला शरण जाऊन याच्यातून काय अर्थ बाहेर पडू शकता, आम्ही का नाही बुद्धी वापरत? नेमकं तुकोबारायांना याच्यातून काय प्रतिपादन करायचं, याच्यातून ज्ञानोबारायांना नेमकं काय सांगायचं असावं, निदान कल्पनेचा तरी विलास आमच्या बुद्धीनं आम्हाला करता आला पाहिजे का, केवढा तरी. पण आम्ही तेवढाही करायला तयार नाही, तेवढाही नाही. जाऊ द्या, मला अधिक बोलण्याचं कारण नाही, कशा करता काय मला तो विषय मला मांडायचा नाही. पण तुकोबाराय म्हणतात बुद्धीचा पालट म्हणून धरा, बुद्धीचं बुद्धी पलटवून घ्या. संसाराकडे लवकर 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 धावून या संसारामध्ये कुठं काय मिळतं याचा शोध जसा बुद्धी तत्परतेनं घेते, फक्त पालट करा आणि परमार्थात येऊन कुठून आपल्याला लाभ मिळू शकतो याचा तत्परतेनं शोध घेण्याकरता तिला प्रवृत्त करा. बुद्धीचा पालट धरा रे, काही पलटवून का. एक महात्मा होता, प्रवासाला निघाला बोटीतनं. संन्याशी महात्मा, सर्वसंग परित्याग केले, बोटीतनं निघाला, प्रवास लांबचा. त्या बोटीतून तो महात्मा अत्यंत आनंदानं, आत्ममग्न अवस्थेमधला तो महात्मा, कुणाशी काही घेणं नाही देणं नाही, बस आपल्या मस्तीमध्ये जगणारा. त्या बोटीतनं निघाला. त्या बोटीमध्ये काही तरुण मंडळी होती, सुशिक्षित, ज्यांना संन्यास, परमार्थ, हरिपाठ याची ॲलर्जी असते. चला, भगव्या कपड्यातला महात्मा म्हटलं की थट्टा करायची, एवढंच माहिती. शिक्षणाचा परिणाम, महात्म्याची थट्टा सुरू झाली. महात्मा काय, तो आत्ममग्नच होता, त्याला काही घेणं देणंच नव्हतं, मस्तीत होता. त्याला काही विरोध केला नाही, प्रतिक्रिया केली नाही, प्रतिक्रिया दिली नाही, प्रतिरोध केला नाही, प्रतिशोध ठेवला नाही अंतःकरणामध्ये, काही नाही. मी माझी आईची आठवण विसरले गयाचे अंतःकरण, तो दुसऱ्याचा प्रतिशोध काय लक्षात ठेव. महात्मा निवांत होता. टोमणे मारायला लागले त्या महात्म्याला, यांचं असंच असतं, काही नाही, उद्योग नाही, धंदा नाही, फुकट जेवायला मिळावं म्हणून नाही असं करतात. सांग, महात्म्याने काही प्रतिक्रिया दिली. जेव्हा त्या तरुणांच्या लक्षात आलं की बस आपल्या बोलण्याने ह्याच्यावर काही परिणाम होत नाही, याने कान बंद केलेत, याचे कान परमात्म्याकडे लागलेले, देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी झालंय याचं, आता याला बोलून काही उपयोग नाही म्हणल्यानंतर मग त्याला शारीरिक त्रास द्यायला जाऊन सुरुवात केली. कुठं त्याचं उपरणं सोड, कुठं जाता जाता त्याला धक्का दे, कुठं त्याच्या अंगावर पाणी सोडव, गरम चहा त्याच्या अंगावर पायावर सांडून दे, त्रास द्यायला सुरुवात केली. तरी महात्म्याने काही प्रतिक्रिया दिली, काही बोलला. होतं, प्रवास आहे, धक्का लागतो, समजावून घेतलं की होतं बरोबर. उदासीन होणं म्हणजे हेच असतं, समजावून घेणं हेच संतांचं औदासीन्य असतं. लक्षात, उदासीन शब्दाचा अर्थ तोच आहे. उत आसीन उदासीन असं आहे. उत म्हणजे खाली दाबणं, आसीन म्हणजे आरूढ होणं. आलेल्या परिस्थितीला खाली दाबून त्या परिस्थितीच्या वर आपण गेलो ना की त्याला म्हणतात उदासीन. हे उदासीन होणं. महात्म्याने काही प्रतिक्रिया दिली नाही. लागला असेल धक्का एखाद्या वेळेला, ठीक आहे, काय बिघडतं काय, काही देह झिजला काय, नाहीतरी देहभाव गेलेलाच आहे ना, मग काय त्याला एवढं टोचलं, गरम अंगावर पडलं काय बिघडलं काय. कधी एखाद्या वेळेला आंघोळीच्या वेळेला जास्त गरम पाणी आपण अंगावर घेत नाही काय, झालं असेल एखाद्या वेळेला चुकून, बोटच आहे हलते, पडला असेल चहा माझ्या पायावर. महात्म्याने काही नाही, शांत. जेव्हा इतकं करूनही तो महात्मा काही बोलत नाही हे त्या तरुणांनी बघितलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याच्यावर जर परिणाम होत नसेल तर आता याच्या पुढची पायरी गाठली पाहिजे. म्हणून मग जाऊन त्याच्या अंगाला टाचण्या टोचायला लागले, जाता जाता त्याला टप्पल मारायला लागले, क्षौर केलेलं डोक्यावर मारायला लागले, जाताना मुद्दाम धक्का द्यायचा, तू काय फार शहाणा समजतोस काय, अपमान करायचा. हे जेव्हा अति झालं, महात्म्याला काही वाटलं नाही. तरी भक्त ऐसे जाणा जे देही उदास, त्यांना काय वाटणार. तो निवांत होता महात्मा, काही बोलत नव्हता. काय करते, उचलून समुद्रात फेकून देतील. आपला देहभाव आधीच गेला,
समुद्रात पडलो काय ना आकाशात पडलो काय, आपल्याला काय फरक पडणार, काही नाही. महात्मा निवांत होता. पण गंमत अशी झाली, हे जेव्हा त्या तरुणांचा त्रास अति झाला तेव्हा देवाला बघवलं नाही. महात्म्याला काही वाटतच नसतं, पण परमात्मा सहन करत नाही हो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाती संहारी. देवाला बघवलं नाही. भगवान महात्म्यासमोर प्रकट झाले. भगवान म्हणाले, बघत काय बसला, काय बघत बसला, काही तुला कळतं का नाही, इतका तुला त्रास देतात, तू नुसतं डोळे उघडून बघ, यांना वेगळं सरपण लागणार नाही, मी करतो व्यवस्था, मी व्यवस्था करतो ना, तू चिंताच करू नको, तू फक्त रागानं बघ यांच्याकडे, इथल्या इथं राग होईल, बस समुद्र स्त्रप्यंतू, तिथल्या तिथं समुद्राला अर्पण, गंगेत सुद्धा जायला नको, बस राग टाकायला राग तावडायला गेला आणि गंगेत गरजच नाही, समुद्राला अर्पण इथंच. संतांनी त्या महात्म्याने सांगितलं, काय म्हणता, अरे का सहन करतोस तू, काही प्रतिक्रिया दे ना. महात्मा म्हणाला, काय करायचं देवा प्रतिक्रिया देऊन, अहो आता पलीकडचा तीर आला की ते उतरून त्यांच्या मार्गाने जातील, मी माझ्या मार्गाने जाईल, पुन्हा आयुष्यात आमची भेट व्हायची नाही, आणि आयुष्यात जो माणूस भेटणारच नाही त्याच्या संबंधानं आयुष्यभर मनातला क्रोध नावाचा विकार का सांभाळतो. हा क्रोध नावाचा विकार एकदा आला तर आयुष्यभर मला त्रस्त करेल, याच्यापेक्षा जाऊ दे ना, काय करायचं ते त्यांच्या मार्गाने, पुन्हा काही भेटगाठ व्हायची नाही, पुन्हा काही मारामारी नाही, काही नाही, तेवढा वेळ सहन करायचं आहे काय त्याच्यामध्ये. भगवान म्हणाले, तू सहन कर, मला जमत नाही, तू कर सहन, तुझ्या बाबतीत काय करायचं, मी सहन करणार नाही, माझ्या भक्ताला त्रास झाला मी सहन करणार नाही, फक्त मी तुला विचारतो म्हणून मला सांग की काय शिक्षा देऊ सांग. हे बघ, आता ही जी तुमची बोट आहे ना, ही बरोबर समुद्राच्या मध्यात आली, उलटवून टाकू का, सगळीच पीडा जाईल ना, सगळीच उलटवून टाकतो बोट. भगवंताचं ते बोलणं महात्म्याने ऐकलं आणि महात्म्याने हात जोडून देवाला विचारलं, देवा काय म्हणजे काय शिक्षा देऊ सांग, बोट उलटवून टाकू का, ही बोटच उलटवू का. महात्म्याने सांगितलं, देवा उलटवूनच टाकायची असेल तर बोट उलटवण्यापेक्षा त्यांची बुद्धी उलटवून टाका, बस, दुसरं काही करू नका. बुद्धीचा पालट घरारे काही, मागुता हा नाही मनुष्य देह, बुद्धीचं हे महत्व ज्याला कळलं ते तुकोबर आहे, म्हणून भगवंताला तळमळीनं प्रार्थना करतात, देवा आमच्या जीवनामध्ये आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका, दुर्बुद्धी होऊ देऊ नका. याचा सरळ अर्थ आहे की आत्ता जी आहे ती सद्बुद्धीच आहे, आणि सद्बुद्धीतच ही प्रार्थना करता येते की दुर्बुद्धी होऊ देऊ नका. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताजवळ प्रार्थना करतात की देवा आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका, आमच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका, ही तुकोबारायांची प्रार्थना. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचाही विचार तुकोबाराय या अभंगामध्ये बोलून दाखवतात. ही दुर्बुद्धी निर्माण होऊ नये अशी प्रार्थना करण्याचं कारण काय, या संबंधाची थोडीशी मानसिक चिकित्सा करून बुद्धीचं महत्व, बुद्धीचा जीवनावर आपल्या जीवनावर होणारा परिणाम, आणि भगवंतानी आपल्याला बुद्धी दिली ही भगवंताची अगाध असीम कृपा आहे याची जाणीव तुकोबाराय या अभंगातून आपल्याला करून देतात. याचा थोडासा विचार आपण करून आलो. थोडा विचार मला सांगायचा आहे तेवढं सांगतो आणि पुढे चलतो, ऐका. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये दुर्बुद्धी होऊ नये अशी प्रार्थना केली. याचा सरळ अर्थ काय करायचा. दुर्बुद्धी होऊ देऊ नका म्हणजे, अरे दुर्बुद्धी होऊ देऊ नका म्हणजे तुम्ही होऊ देऊ नका ना, देवाला काय प्रार्थना करता. दुर्बुद्धी होऊ देऊ नका, तुम्ही देवा मला कधी तंबाखू खाऊ देऊ नका, अरे तू खाऊ नको ना, देवाला काय प्रार्थना याच्यामध्ये. तुला कळतं ना तंबाखू खाणं वाईट आहे ते, मग तू खाऊ नको ना, देवाला काय प्रार्थना करता. देवा मला दारू पिऊ देऊ नका बरं कधी, देवा मला कधी जुगार खेळू देऊ नका, देवा तंबाखू, हे देवाला करायच्या प्रार्थना आहेत का. आमचं आम्हाला कळलं पाहिजे की आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ नये. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी फार सुंदर विचार केला, दुर्बुद्धी होणं म्हणजे काय, सद्बुद्धी कोणती, दुर्बुद्धी कोणती. मला आता तो सगळाच विचार आपल्यासमोर मांडायचा नाही, पण विचार करा. दुर्बुद्धी होऊ देऊ नका, अरे तुम्ही होऊ देऊ नका. याचा सरळ अर्थ असा आहे, हे तर आम्हालाही कळतं, दुर्बुद्धी होऊ देऊ नका हे देवाला मागायचं नसतं, आम्हीच समजून घ्यायचं असतं ना, आमची बुद्धी सत्पथगामी ठेवायची असते, हे आम्हालाही कळतं. मग तुकोबारांना कळत नसेल काय. जर ही शंका आम्ही निर्माण करतो तर तुकोबारांना कळलं नसेल का, कळतच होतं. तरी तुकोबाराय का म्हणतात, त्याचं सरळ कारण असं आहे, माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होण्याची काही कारण आहे, काही कारण आहे. त्या कारणांचा विचार जर आपण केला तर ज्या कारणाने माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होऊ शकते ती कारणं आमच्या जीवनात निर्माण होऊ देऊ नका ही प्रार्थना. जरा वेगळ्या अंगाने जातो. दुर्बुद्धी होऊ देऊ नका म्हणजे काय, ज्या कारणाने दुर्बुद्धी होण्याची शक्यता असते ती कारण, ती परिस्थिती आमच्या जीवनामध्ये कृपा करून देवा येऊ देऊ नका. कारण आमच्या जीवनात जी परिस्थिती येते ती भगवद इच्छा म्हणून येते.
ती भगवत इच्छा म्हणूनच येते. प्रमाण देत नाही. ठेविले अनंते. ठेविले म्हणजे ठेवणारा तोच आहे, एवढं तरी कळतं का नाही याच्यात. ठेविले अनंते म्हणजे आम्हाला परिस्थितीत ठेवणारा तो आहे. तर आम्हाला अशा परिस्थितीत ठेवू नका की ज्या परिस्थितीमुळे आमची बुद्धी दुर्बुद्धी होईल. माणसाची बुद्धी दुर्बुद्धी का होते याची अनेक कारणं आहेत. सगळ्याच कारणांचा विचार वेळेच्या मर्यादेत करणं शक्य नाही. 3 कारणं सांगतो, शास्त्र प्रमाणाने सांगतो. माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होण्याचं पहिलं कारण आहे भूक. माणसाला लागलेली भूक माणसाला काय करायला लावेल सांगता येत नाही. भुकेचा परिणाम बुद्धीवर होत असतो. 1. माणसावर झालेले संस्कार, माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होण्याची शक्यता. आणि माणसाने धरलेली संगती बुद्धी दुर्बुद्धी होण्याचं 3रं कारण. विठ्ठला विठ्ठला पुष्कळ विचार आहे. आता सांगतो. माणसाला भूक लागली की मनुष्य काही पाप करू शकतो. कारण माणूस जो पाप करतो तो अज्ञानाने जरी करत असला, अज्ञानाने करतो. कोणतंही पाप अज्ञानानंच निर्माण होतं. याच्याबद्दल मला निंद्य कर्माचं पहिलं कारण अज्ञान हे ज्ञानोबांनी सांगितलं. अज्ञान प्रमादादिकी प्राप्त नाही सदोखी निंद्यत्वाच्या सर्व विखी खिळिलेची, ज्ञानोबांची भाषा. अज्ञान प्रमाद आणि सदोष प्रारब्ध असेल तर माणसाकडून निंद्य कर्म घडतं. ज्ञानोबराय बोलतात त्याच्यातलं पहिलं कारण अज्ञान. कोणतंही पाप अज्ञानानंच घडतं. परंतु पाप करण्याची जी प्रवृत्ती त्यावेळेला अज्ञान आम्हाला ज्या कृतीमध्ये ढकलतं ती कृती करण्याची प्रेरणा निर्माण झालेल्या परिस्थितीत असते. 4-5 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही, अन्नाविना प्राण चालले आणि त्या मुलाच्या समोर कुणीतरी पंचपक्वान्नाचं जेवण जेवत आहे आणि त्याला मिळू देत नाही. माणूस म्हणेल तू खा नाही तर मर, मी तुझं घेतो आणि पळून जातो. पाप घडलं का नाही? घडलं. अज्ञानानंच घडलं, मान्य आहे. शरीराच्या अज्ञानामुळे, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे ही शेवटची कारण आहे. पण परिस्थिती त्याला त्या कर्मामध्ये प्रवृत्त करते का नाही सांग. दारिद्र्य आहे, चोरी करावी वाटली, दारिद्र्य हे कारण आहे, परिस्थिती आहे त्याला त्या कर्मात प्रवृत्त करणार. कोणी विनाकारण चोऱ्या करत नाही, मंत्री लोक सोडले तर. कोणी विनाकारण करत नाही, काहीतरी परिस्थितीच त्याला कारण असते, काही परिस्थितीच कारण असते त्याला. दारिद्र्य असतं घरामध्ये, खायला काही नसतं, तो काय करेल? चोरी नाही करणार. त्या वेळेला त्याची बुद्धी त्याला वेगळा विकल्प देत नाही. तो काय करेल त्याच्याकरता मला सांगा. कष्ट कर, मिळव आणि मग खा, हा विकल्प बुद्धी देत नाही त्याला. त्याला आईचं डोळ्यासमोर दिसतं, सगळे झोपलेले दिसतात, पैसे वर ठेवलेले दिसतात, तो हात मारतून घेऊन जातो सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं. अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. लवकरात लवकर हात मारतो, निघून जातो. त्याला काय असतं म्हणजे ती परिस्थिती, त्यात भूक हे फार मोठं प्रभावी अस्त्र जे माणसाला पाप प्रवृत्त करतं. महाभारत बोलतं क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम धर्मबुद्धीम व्यपोहती. महाभारताची भाषा. क्षुधा माणसाची बुद्धी बदलवतं. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम, प्रज्ञा बुद्धी. धर्मबुद्धीम व्यपोहती माणसाची धर्मबुद्धी भ्रष्ट करून टाकतं. कोण? क्षुधा, भूक. ज्ञानाचा अपकर्ष करते. कोण? भूक. परिणाम काय होतो? मनुष्य धैर्य हरवून बसतो आणि हरवलेल्या धैर्यामुळे तो पाप प्रवृत्त होतो. महाभारताने चिंतन आहे. म्हणून तुकोबारांनी देवाला प्रार्थना केली, देवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला उपाशी राहावं लागेल अशी परिस्थितीच निर्माण करू नका. म्हणून आमच्या बुद्धीला त्याच्यामुळे अधःपतीच आमची बुद्धी होणार नाही, आमची बुद्धी दुर्बुद्धी होणार नाही. हे त्याचं कारण. याचा अर्थ तुकोबारांनी प्रपंच मागितला काय? आम्हाला भूक लागू नये अशी परिस्थिती निर्माण करा. म्हणजे काय? माणसाला भुकेची जाणीव कधी होत नाही, कधी होत नाही. आता ह्याचा विचार कुठपर्यंत सांगत बसू मी आपल्या. मनुष्य भजनात तल्लीन झाला की भुकेची जाणीव होत नसते. मनुष्य ज्ञान संपन्न झाला की भुकेची जाणीव. कारण भूक काही म्हटलं तरी आध्यात्मिक दुःख आहे. भूक काही म्हटलं तरी विकार आहे. हा विकार कधी जातो? ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होईल त्या वेळेला विकार जातात. असं सरळ आहे ना. विकार जातात कधी? ब्रह्मज्ञानानं विकार जातात. नाथवे हे भूक तहान काही, नाथवे भूक तहान काही,
मला एवढंच पाहिजे. आठो नाठो गेले भावाभाव जाऊ द्या, पण काही का असे ना, नाठवे हे भूक तहान, काही नाठवे भूक नाठवे तहान नाठवे. आता अजून बोलतो, काही भूक न आठवे, काही तहान न आठवे, काही न आठवे. कशानं होतं? काही नाही. ब्रह्मज्ञान झालं आणि परमात्म्याच्या सगुण विग्रहाचं वेड लागलं की माणसाला तहान भूक आठवत नाही. आणि भूक लागू नये, भुकेची जाणीव होऊ नये याची प्रार्थना करणं म्हणजे देवा तुझ्या रूपाचं आम्हाला वेड लागावं, ही आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ नये ही प्रार्थना करण्याच्या मागचं खरं कारण आहे. विठ्ठला ऐका, एक दुसरा विचार करा, माणसाची बुद्धी का बदलते? का बदलते? संगतीनं बुद्धी बदलते. हो, माणसाची जशी संगत माणसाला प्राप्त होते तशी माणसाची बुद्धी बदलते. हो, महाभारतातच पुष्कळ विचार आहे. मध्यम माणसाशी संग केला तर बुद्धी मध्यम होते, उत्तम माणसाशी संग केला तर बुद्धी उत्तम होते, आणि नीच माणसाशी संग केला तर माणसाची बुद्धी नीच होते. मला आता उपस्थित नाही श्लोक पटकन, पण मी सांगेन आठवला तर. माणूस जसा ज्या लोकांच्या संगतीत राहतो त्या पद्धतीची बुद्धी होत असते, त्या पद्धतीची बुद्धी. मी आपल्याला सरळ दुसरा विचार सांगतो. आपण ह्याच्यामध्ये चला, विदुर नीतीत चला. विदुर नीतीचं मोठं गमतीचं प्रकरण. विदुर नीतीची सुरुवात आणि विदुर नीतीचा शेवट, या सगळ्या विदुर नीतीमध्ये विदुर नीतीचं सार सांगणारा एक श्लोक पहिल्यांदा प्रकट केला विदुरांच्या मुखात व्यास महर्षीने. फार गोड आहे, चिंतनाला प्रवृत्त करणार आहे. ते नंतर कधीतरी त्याचा विचार करता येईल, पण त्याची सुरुवात बुद्धीपासून आहे हे मला सांगायचं. विदुरांनी असं सांगितलं, ते धृतराष्ट्राला तळमळ निर्माण झाली. संजय नाही ते बोलले, निघून गेले. धृतराष्ट्राला अस्वस्थ वाटायला लागलं. कुठंतरी ते मनामध्ये डचत होतं की आपलं राज्य नाही, त्यांचं आहे, त्यांचं त्यांना दिलं पाहिजे. आणि त्याच्यात संजय येऊन शिव्या देऊन गेले. तळमळ निर्माण झाली. रात्री उत्तर रात्री विदुराला निरोप पाठवला, बाबा ताबडतोब ये, मला तुझ्याशी बोलायचंय. विदुर उठून आले. आल्यानंतर महालामध्ये गेले. तळमळ करत धृतराष्ट्र बसलेले. त्यांनी विचारलं, राजन कशा करता मला बोलवलं? त्यांनी सांगितलं, माझ्या चित्ताला शांतता नाही बाबा, काही मला असा उपदेश कर की माझ्या चित्ताला शांतता प्राप्त होईल. मग विदुरांनी जे सांगितलं समजावून, ते विदुर नीती या नावानं महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्या सुरुवातीला विदुरांनी धृतराष्ट्राला सांगताना एकच श्लोक पहिल्यांदा सांगितलं. ते असं म्हणाले की एक काम करा, एकया द्वे विनिश्चित्य त्रिंश चतुर्भीर वशे कुरु पंचजित्वा विदित्वा षट सप्तहित्वा सुखी भव. काय करा म्हणे तुम्ही, मी सांगतो तुम्हाला सुखी व्हायचंय ना? हो म्हणे, सुख पाहिजे. मग काय करा? त्यांनी सांगितलं, एकाने दोनाचा निश्चय करा, तीनाने चाराला वश करून घ्या, 5 जिंका, 6 जाणा, 7 टाकून सुखी व्हा. एकया द्वे विनिश्चित्य त्रिंश चतुर्भीर वशे कुरु पंचजित्वा 5 जिंका, विदित्वा षट 6 जाणा, सप्तहित्वा 7 टाकून द्या आणि सुखी व्हा. आता एकाने 2 जाणा, तीनाने चाराला वश करा, हे 1 2 3 4 5 6 7 काय आहे? याच्यातला पुढचा विचार मला सांगायचा नाही, पण एकाने 2चा निश्चय करा याचा अर्थ एका बुद्धीनं योग्य अयोग्याचा निश्चय करा असा आहे. एक बुद्धी, तिथून बुद्धीचा प्रारंभ झाला. बुद्धीच्या विचाराला विदुर नीतीमध्ये प्रारंभ झाला. आपण महाभारत पहा, मी काय सांगतो. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर जेव्हा धृतराष्ट्राला तत्वबोध देण्याचा विचार विदुरांनी बोलून दाखवला आणि तत्वज्ञानाचा काही विचार सांगितला, त्यावेळेला धृतराष्ट्राला बरं वाटलं. धृतराष्ट्र म्हणाले, विदुरा हा विचार अजून सांग. विदुर म्हणाले, हे गुह्य तत्वज्ञान सांगण्याचा माझा अधिकार नाही, मी विदुर आहे. मग महात्म्याच्या मुखातून ऐकलं पाहिजे, ब्रह्मज्ञानी महात्मा पाहिजे त्याच्याकरता. मग त्या सनत सुजाती यांना बोलवण्यात आलं. सनत सुजाती आले. त्यांनी धृतराष्ट्राच्या प्रश्नाला काही उत्तरं दिली. त्या सनत सुजाती यावरती जगद्गुरु शंकराचार्यांचं स्वतंत्र भाष्य सनत सुजाती यावर, तो वेगळा विषय. पण हे सगळं सांगून झाल्यानंतर निघताना तिथून विदुरांनी सांगितलं धृतराष्ट्राला, ऐका राजन, मी तुम्हाला शेवटचं एक सांगतो. म्हणे काय? हे पांडवांचं राज्य आहे, पांडवांना देऊन टाका. ज्याचं त्याला दिलं आणि आपण अलिप्त झालो की त्याच्यासारखं सुख कशात नसतं बरं का, सांगितलं. हे सांगून निघताना धृतराष्ट्राने विदुराला सांगितलं, विदुरा थांब म्हणे, तू म्हणतोस ना ते मला पटत आहे,
पांडवांचं राज्य त्यांचं त्यांना देऊन टाकलं पाहिजे, आपण अलिप्त राहिलं पाहिजे. माझ्या मोठ्या भावानी मला पांडव मोठे होईपर्यंत सांभाळायला हे राज्य दिलेलं आहे, त्यामुळं आता माझा अधिकार त्याच्यावर नाही. हे मला कळत नाही असं तुला वाटतं का? अरे हे मला सारखं कळतं. मला वारंवार पांडवांबद्दल अनुकूल बुद्धी होते. विदुरांनी विचारलं, मग का अनुकूल बुद्धी होते तर का नाही त्यांचं राज्य तुम्ही त्यांना देऊन टाकत? त्यावेळेला धृतराष्ट्र जे बोलले ते मला आता सांगायचे. धृतराष्ट्राच्या मुखात विदुर नीतीच्या शेवटी श्लोक आहे, सातु बुद्धी कृताप्यवम पांडवान प्रतिमे सदा दुर्योधनम समासाद्य पुनर्विपरिवर्तते. धृतराष्ट्र म्हणाले, तू म्हणतोस तशी माझी बुद्धी पांडवांच्या बद्दल होत नाही असं तुला वाटतं का? सातु बुद्धी कृतापी एवम अपि, अशी बुद्धी मला वारंवार होते. कुणाबद्दल? पांडवान प्रतिमे. कधी होते? सदा. नेहमी माझी बुद्धी पांडवांबद्दल तशी होते. पण काय करू, दुर्योधन भेटला की पुन्हा बदलून जाते. संगतीनं बुद्धी बदलत असते. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकोबारायांनी देवाला प्रार्थना करताना दुर्बुद्धी होऊ देऊ नका, याचा अर्थ आम्हाला संगात ठेवू नका. न करी रे संग राहे रे निश्चळ, हे तुकोबाराय बोलतात. संग झाला की कुठेतरी बंधन निर्माण होतं. बरोबर सांगितलं. संबंध आला की बंध आला, कारण संबंध या शब्दातच बंध आहे. संबंध घडला की बंध. एकमेकांच्या जवळ आले की वाण नाही लागतोच. याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका. याचा अर्थ दुर्जनांचा संग आमच्या जीवनामध्ये निर्माण होऊ देऊ नका, हा त्याचा दुसरा अर्थ आपल्याला करता येईल. आणि संस्काराने बुद्धी बदलते, याचा अर्थ तुकोबाराय म्हणतात, जन्मोजन्मी आम्हाला अशाच घरामध्ये जन्माला घाला की ज्यांच्या घरात 7-7 पिढ्या वारत चालतात, म्हणजे ते संस्कार आपल्या चित्तावर घडतील, असा पुष्कळ विचार आहे. तुकोबाराय म्हणतात, दुर्बुद्धी होऊ देऊ नका. याचा अन्वयाने अर्थ करा. अर्थ काय होईल? आम्हाला दुर्बुद्धी नको म्हणजे काय? आम्हाला सद्बुद्धी पाहिजे. आम्हाला दुर्बुद्धी होऊ देऊ नका म्हणजे सद्बुद्धी होऊ द्या, असा त्याचा अर्थ होईल की नाही? मग सद्बुद्धी होऊ द्या म्हणजे काय होऊ द्या? म्हणजे वारीला जाता येऊ द्या, म्हणजे आम्हाला चांगल्या भजन करता एवढीच सद्बुद्धी आहे का? सद्बुद्धीचा विचार एवढा मर्यादित नाही, हा त्याचा परिणाम आहे. वारीला नियमानं जाणं, रोज हरिपाठ करणं, भजन करणं, रामकृष्ण हरी म्हणणं, हा सद्बुद्धीचा परिणाम आहे, ही सद्बुद्धी नाही. हे करण्याकरता जी सद्बुद्धी लागते ती कोणती? असा विषय. सद्बुद्धी, आता हा विषय मोठा आहे पण उगी जाता जाता उल्लेख करून जात. बुद्धीच्या ठिकाणी 5 गुण असले की तिला सद्बुद्धी म्हणतात. धावतं सांगतो, 5 गुण लागतात. महाभारताने विचार केला. प्रत्युत्पन्नता, संकोच करण्याचं सामर्थ्य, विकास करण्याचं सामर्थ्य, दूरदृष्टी आणि पूर्वस्मरण, या 5 गोष्टी बुद्धीच्या ठिकाणी असाव्या. जुनं आठवता यावं, फार पुढचं दिसावं, निर्माण झालेल्या संकटातून ताबडतोब बाहेर पडणं, ही प्रत्युत्पन्नता बुद्धीच्या ठिकाणी असावी. ऐकलेल्या सर्व वचनांचा संकोच करता यावा आणि कीर्तनामध्ये संकोच केलेल्या चिंतनाचा विस्तार करता यावा, याला म्हणतात सद्बुद्धी. विठ्ठला विठ्ठला आता या सगळ्याची उदाहरणं कुठं देत बसतो? प्रत्युत्पन्नता म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या संकटातून ताबडतोब बाहेर पडण्याची बुद्धी पाहिजे. हे नाही ते नाही करत बसला तर अडकून राहतो. दीर्घसूत्री विनश्यती, पंचतंत्रामधला विचार. जाऊ द्या, ती सगळी कथा कुठे सांगत बसून, तो विचार तरी कुठे सांगत बसून. पण माणसाला अशी संकटातून त्या क्षणी सुचलं पाहिजे बाहेर पडण्यास. जाऊ द्या, गोष्ट सांगत बसत नाही, वेळ संपली माझी. 1-2 मिनिटांमध्ये एखादा कुठला तरी संकोच करणं म्हणजे काय? विकास. ज्ञानोबारायांनी संजयाचं का कौतुक केलं? वास्तविक संजय हे व्यक्तिमत्व काही गीतेचं मध्यवर्ती व्यक्तिमत्व नाही आहे. गीतेचं मध्यवर्ती व्यक्तिमत्व भगवान श्रीकृष्ण अर्जुन यांचा संवाद हा गीतेचा मध्यवर्ती विषय. पण ज्ञानोबारायांनी पुन्हा 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 संजयाचं कौतुक केलं. त्याचं कारण हेच आहे की संजयाला खूप ऐकलेलं अगदी कमी शब्दात मांडता आलं, संकोच करता. 2 तास कीर्तन ऐकलं आणि एखाद्याला विचारलं, एखाद्याने काव कीर्तनाला हो गेलो,
काय सांगितलं महाराजांनी? एका वाक्यात सांगा बरं. असं म्हटलं तर एका वाक्यात 2 तासाचा मथित सांगता आलं पाहिजे. 2 तासाचं मथित सांगता आलं पाहिजे एका वाक्यामध्ये. काहीतरी बुद्धी म्हणत होते, असं चालत नाही. असं नाही चालत, असं नाही. 2 तासाचं आपलं चिंतन आपल्याला 1-2 वाक्यामध्ये मांडा असं म्हटलं तर मांडता आलं पाहिजे. याला संकोच करणं, याला सद्बुद्धी म्हणतात. याला संकोच करणं, संकोच करणं. कमी करतात. संजयाचं कौतुक त्याच्या करतात. संजयाने इतकं सगळं ऐकलं आणि सगळ्याचं मथित सांगताना गीतेच्या शेवटच्या श्लोकात सगळ्या गीतेचं सार सांगवलं. 700 श्लोकाचं सार एका श्लोकात. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संपलं. ज्ञानोबारांनी कौतुक आणि संजयाबद्दल. अरे एवं भारताचा आवाका आणोनी एका श्लोका संजय कुरुनायका दिला. संबंध महाभारताचा आवाका एका श्लोकात आणणाऱ्या संजयाची बुद्धी काय असेल विचार करा. याला म्हणतात संकोच करणारी बुद्धी. आणि काही वेळेला बुद्धीला विकास करता. थोडंच असतं पण त्याचा विकास करता आला पाहिजे, विस्तारता आलं पाहिजे. अथातो ब्रह्म जिज्ञासा एवढंच आहे. नारद महर्षींचं तन्मय हा एकच सूत्र आहे, एवढंच 3च अक्षर. तत्वमसी 4च शब्द अक्षर आहेत. 3 वाक्य 4 अक्षर मिळून तत्वमसी महावाक्य. 3 शब्द 4 अक्षर. तत्वम असी किती विस्तार. त्याला अंत नाही, पार नाही. थोडंसंच असतं पण त्याच्यावर कितीतरी विस्तार करता आला पाहिजे. ही विस्ताराला सुद्धा जी बुद्धी. विस्तार करणं म्हणजे प्रत्येक वेळेला पानाच्या पानं 10-10 तास कीर्तन करणं म्हणजे विस्तार नाही. याला विस्तार नाही म्हणत. साहित्य विस्तार कशाला म्हणतं मी गंमत सांगतो तुम्हाला. आपण संस्कृत साहित्याचा विचार करा. साहित्यशास्त्र आलेल्या एखाद्या वचनामध्ये एखादी काना, एखादी मात्रा, एखादा अनुस्वार वाढवून जर त्या वाक्याचं सौंदर्य आपल्याला वाढवता येत असेल तर त्याला सुद्धा विस्तारच म्हटलं. एक काना वाढवा, एक मात्रा वाढवा, एक वेलांटी वाढवा, बस आहे. बाकी काही करायचं कारण, काही करायचं कारण. तर मायकेल अँजेलो म्हणून एक फार मोठा चित्रकार होऊन गेला. आपल्याला नाव ऐकून माहिती असतं. त्याचा एक चित्रकार द्वेष करायचा. एके दिवशी तो चित्रकार चित्र काढत होता आणि मायकेल अँजेलो तिथून निघाला. मायकेल ते चित्र त्याला माहिती नाही हा आपला द्वेष करतो. तो जवळ गेला. बघता बघता एक ब्रश घेतला आणि त्याच्यावर असा एक रंगाचा फटकारा मारला की ते चित्र अद्भुत होऊन गेलं एका फटकाऱ्याने. तो चित्रकार जो चित्र काढत होता तो म्हणाला, काय काय प्रज्ञा आहे, काय बुद्धी आहे, काय व्यासंग आहे चित्राचा. एक फटकारा मारला, इतकं सुंदर चित्र झालं. मी तर तुमचा फार द्वेष करत होतो. तो म्हणाला, मला माहित नाही तुमचा द्वेष आहे, तुम्ही द्वेष करता का नाही. मला एवढंच कळतं की या चित्रात हे कमी आहे. बुद्धी आहे. मी का बोलतो, एक काना त्या कालिदासाच्या चरित्रात आहे ना. भोजराजाच्या पदरी कालिदास राहत होते ना. एक गंमत सांगतो थांबतो. भोजराजाच्या पदरी कालिदास राहत. त्या कालिदासाच्या त्या दरबारामध्ये आणखीन एक कवी होता. आणखीन एक कवी, शतंजय त्याचं नाव. शतंजय नावाचा कवी होता. तो कालिदासाचा फार द्वेष करायचा. तो शतंजय कवी. सारखं बक्षिस सगळी कालिदासाला मिळतात, बक्षिस सगळी. मला काय, आम्हाला काही मिळत नाही, आम्ही काय मूर्ख म्हणून पदरी राहिलो काय, आम्ही पंडितच आहोत ना, आम्हाला काय काव्यरचना जमत नाही. एके दिवशी त्यांनी काय केलं, कालिदासाचा द्वेष करणारी आणि स्वतःचा गुणगौरव करणारा एक श्लोक भोजराजाकडे पाठवून. श्लोक फार साधा होता, फार साधा शब्द. अपशब्द तु शतम माघे भारते तु शतत्रय कालिदासम न गण्यन्ते कविरेको शतंजय. अपशब्द या शब्दाचा अर्थ आहे शिवी. अपशब्द तु शतम माघे. माघ कवीच्या वाङ्मयामध्ये 100 अपशब्द म्हणजे शिव्या आहेत. भारते तु शतत्रय, महाभारतामध्ये एकूण 300 शिव्या आहेत. कालिदास इतका वाईट आहे, इतका हलक्या कुळातला आहे की कालिदासम न गण्यन्ते, कालिदासाला अफाट शिव्या येतात, म्हणजे शिवीगाळच करतो. पण कवी रेको शतंजय, पण शतंजय हा जो कवी आहे त्याला फक्त एकच अपशब्द माहिती. कोणता अपशब्द? एवढाच एक अपशब्द मला माहिती. झालं. हा श्लोक विद्यार्थ्याजवळ दिला आणि सांगितलं, जा भोजराजाला नेऊन दे, म्हणजे भोजराजा मला कौतुकानं काहीतरी देईल. विद्यार्थी बिचारा ती चिठ्ठी घेऊन निघाला. जाताना त्याचा योग असा, कालिदासच रस्त्यात भेटले. कालिदासाने बघितलं शतंजय कवीचा विद्यार्थी आहे, राजाकडे निघालाय, हातात कागद आहे, म्हणजे माझ्या विरुद्ध काहीतरी कट आहे. शहाण्या माणसांना बाहेरूनही सगळं ओळखू येत, मूर्ख आत फिरून आला तरी कळत नाही.
कालिदासाच्या लक्षात आलं, त्यांनी लगेच त्या काय रे बाळा कुठं चालला, तर ते विद्यार्थ्याला काय, कालिदास म्हणजे राजकवी, त्यांनी आपल्याशी संवाद करावा, भाग्य आपलं. तर लगेच विद्यार्थी जवळ गेला, नमस्कार. कुठे निघाला? माझ्या दरबारात. का? माझ्या गुरुजींनी एक चिठ्ठी दिली राजाला, मी बघू का? विद्यार्थ्याला वाटलं कालिदास म्हणतात म्हणल्यावर काय नाही, बघा ना, बघा बघा. कालिदासानं चिठ्ठी उघडून पाहिली. अपशब्द तु शतम मागे भारते तु शतत्रयम कालिदासम न गण्यन्ते कविरेको शतंजया. आपली निंदा याच्यामध्ये. कालिदासाने त्या विद्यार्थ्याला सांगितलंय, बघ म्हणे, तू गुरुजीने फार सुंदर श्लोक लिहिला, फार सुंदर. राजा तुला नक्कीच बक्षीस देईल तुमच्या गुरुजींना, याच्याबद्दल वाद नाही. पण लिहिता लिहिता कदाचित गुरुजी सकाळच्या गडबडीत असतील, एक त्यांच्याकडून चूक राहून गेली, मी दुरुस्त करून देऊ काय? तो त्याला वाटलं आपल्या गुरुजींचा गौरव वाढणार असेल तर का नको, म्हणून तो म्हणला करा ना. कालिदासाने काय केलं, अपशब्द असा जो शब्द होता ना, त्या अला एक काना दिला आणि आपशब्द असं केला. आपशब्द तू शतम मागे भारते तू शतत्रयम कालिदासम न गण्यन्ते कविरेको शतंजया. आपशब्दाचा अर्थ आहे पाणी. त्याचा अर्थ असा झाला, अचा आ केल्यामुळे अर्थ असा झाला, पाण्याला माघ कवीकडे 100 शब्द आहेत. महाभारत पाणी या शब्दाचे समानार्थ 300 शब्द वापरतो. कालिदास इतका विद्वान आहे की आप शब्दाला त्याच्याकडे अगणित शब्द आहेत समानार्थी, आणि मी एक शतंजय कवी असा आहे, मला फक्त आप शब्दाला एकच शब्द माहिती आहे, आप. अचा आ करणं हा सुद्धा विस्तार आहे, आणि याला सद्बुद्धी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला या सगळ्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुकोबाराय भगवंताजवळ प्रार्थना करतात की देवा आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका. याचा अर्थ आमची बुद्धी सद्बुद्धी आहे. मग ही सद्बुद्धी जर आमच्या ठिकाणी तशीच अविरत अचलपणाने टिकायची असेल तर काय केलं पाहिजे? आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. आम्ही एक भाव अंतःकरणामध्ये निर्माण केला होता की आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका. हा जो भाव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तो तुझ्या कृपेनं सिद्धीला जावा. कारण सद्बुद्धी आम्हाला प्राप्त होणं आणि प्राप्त सद्बुद्धीतून दुर्बुद्धीकडे न जाणं याच्यासारखा मोठा लाभ जीवनामध्ये नाही. म्हणून तुका म्हणे आता लाभ नाही या परता. पहिल्या चरणाच्या अनुषंगानं सगळ्या चरणाचा अर्थ लावून दाखवलाय. प्रत्येक वेळेला असाच अर्थ करावा असं बंधन नाही. आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी हीच सद्बुद्धी आहे. आणि तुझे पाय सोडण्याची दुर्बुद्धी आम्हाला होऊ देऊ नको अशा संगतीने आपल्याला विचार करता येऊ शकतो. पण मर्यादित वेळेमध्ये माझ्या मर्यादित बुद्धीनं मला जेवढा विचार सांगता आला तेवढा अभंगाचा विचार मी आपल्या समोर ठेवलाय. मला विनंती फक्त एवढीच करायची आहे, देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे, ती बुद्धी अशी कुठंतरी कानाकोपऱ्यामध्ये टाकून सडवू नका. त्या बुद्धीचा विचार करा. त्या बुद्धीला चांगले धुमारे फुटले पाहिजेत. ती बुद्धी विशाल वटवृक्षाप्रमाणे व्यापक झाली पाहिजे. आणि त्याच्याकरता खत पाणी म्हणून आपल्याकडे ज्ञानेश्वरी गाथा आहे. त्या बुद्धीला ज्ञानेश्वरी गाथ्याचं खत पाणी घालून चांगल्या पद्धतीने विकसित केलं पाहिजे. आणि ती बुद्धी स्वकल्याणाबरोबर जगत कल्याणाकरताही वापरली पाहिजे. तशी बुद्धीची विशालता तुमच्या माझ्या ठिकाणी निर्माण व्हावी याच्याकरता संतांच्या चरणी प्रार्थना करण्या वाचून आपल्या हातामध्ये दुसरं काही नाही. कारण आपल्याला बुद्धी देतील तर ज्ञानोबारायच देतील, तुकोबारायच देतील. आपल्या कल्याणाचं चिंतन करणारे त्यांच्याशिवाय आत्ता या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी नाही. आपलं कल्याण करतील तर तुकोबाराय करतील, आपलं कल्याण करतील तर ज्ञानोबाराय संत महात्मेच करतील. दुसरं कोणी आपलं कल्याण करू शकणार नाही. म्हणून त्यांच्या चरणी प्रार्थना करू. आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय श्रद्धेय तात्यांना मी नेहमी हे सांगत असतो की आमचं नेहमीच तुम्ही ऐकताय, तुमचं ऐकू द्या. ऐकत नाहीत ऐकत नाहीत, काय करावं. पण त्यांचं फार प्रेम आमच्या परंपरेवर, कराडकर परंपरेचंच आमच्या परंपरेवर, घराण्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. अनेक वेळेला तात्या येतात, सहज येतात, गप्पा मारायला येतात, सहज काहीतरी विचारतात, सहज काहीतरी अतिशय मौलिक सांगून जातात. अतिशय गोड ऋणानुबंध तात्यांनी निर्माण केले, जपलेत, वृद्धिंगत केलेत. काही नाही, एवढीच प्रार्थना आहे की कराडकर परंपरेचे हे ऋणानुबंध असेच वृद्धिंगत होत राहावे. ते आमच्यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या दुर्बुद्धीनं काही फरक पडू नये. कारण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. संप्रदाय विशाल होत चाललाय, ते अवघडच होत चाललंय. तर त्याच्याकरता ते विशालता यावी, पण त्याच्यामध्ये काय आता हे बोलणं सुद्धा खरं म्हणजे बरं नाही. ह्या खरं म्हणजे काय, मी नेहमीच बोलतो या संबंधामध्ये आणि सगळं बोलून एवढंच म्हणतो की हा तात्यांचा विषय. म्हणजे
जे जे संप्रदायात चुकीचं आहे ते काढून टाकायचं असेल तर पुढाकार फक्त तात्यांनीच घ्यावा, असा वारकरी संप्रदायाचा आता जवळजवळ अलिखित नियम झाला. कारण वाईटपणा घ्यायला कोणी तयार नसतं, अंगावर वाईटपणा ओढून घ्यावा याला कोणी तयार नसतं. पण तात्यांच्या आपल्या संप्रदायाला समर्पणच आहे. जे जे काही चालू आहे, जो काही श्वास आहे, जो काही चिंतन आहे, जो काही प्रवास आहे, तो केवळ आणि केवळ संप्रदाय वृद्धी करता, संप्रदायाच्या विशुद्धते करता आणि या जनमानसाच्या कल्याणाकरता हे तात्या करतात. हे मला याची पूर्ण जाणीव आहे. म्हणून त्यांनाही मी सुरुवातीलाच अभिवादन केलं, पुन्हा एकदा करतो. या परंपरेला वंदन करतो. झालेली सेवा घृष्णेश्वराच्या चरणी, संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज.